लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर सोलापूर महानगरपालिकेचे निवडणुकीचा बिगुल सध्या वाजलेला आहे आणि आजपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. आणि आपण आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना भेटून जे भावी नगरसेवक आहेत त्यांना भेटून त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक 4 मधील एक प्रभावशाली चेहरा आणि इच्छुक उमेदवार असलेले तारक उर्फ बंटी कवळे यांच्यासोबत आपण काही गोष्टीवरती चर्चा करणार. सर, आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. खर तर आपण या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिता. खर तर आपला अगोदर परिचय द्या, आपल्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमी सांगा. माझं नाव तारक राजेभाऊ कावळे. मी जन्मता सोलापूरचा आहे. प्रभाग 4 म्हणजे बाळवेज भागात आमचा आजोबापासून आमचे कार्यक्रम आहे. माझं शिक्षण डिप्लोमा इन फार्मसी, DBM डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट, BCom हे 3 डिग्री माझे झाले. त्याच्यानंतर मुळात मी फार्मसी शिकलो. बाळवेजला कावळे मेडिकल युनिव्हर्सिटीत दुकान माझ्या वडिलांनी स्थापन केलं आधी आणि चालवतो. 2008 मध्ये मी सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या व्यवसायामध्ये इकडे सोलापूरचा अधिकृत जिल्ह्याचं वितरक म्हणून मी इकडे काम करतोय. माझ्याकडे 100 ते 120 लोकांचा रोजगार माझ्याकडे 2008 पासून मी लोकांचं माझ्याकडे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या पूर्ण घरच्या समस्यावर हे बघतो. त्यामुळे थोडं मला हा लोकांची भूक, लोकांची जाणीव, लोकांची नेमकी अडचण काय हे जरा कळण्याचा मार्ग मला व्यवसायातून मिळालाय. आता मुळात मला काही नगरसेवक व्हायचं, मला मुळात समाजसेवक व्हायचे. नगरसेवक हा तो एक फक्त माध्यम आहे मला काम करण्याकरता. मला काही माझ्या मनातली इच्छा आहे. मी आज व्यवसाय कसं करतो, व्यवसायात माणूस पूर्ण मन लावून करतो, तसं मन लावून काम मला या आमच्या प्रभागात करायचं आहे. आणि मूळ म्हणजे आमचा हा आपला राष्ट्रप्रधान हा माझा पहिला घोषवाक्य आहे. त्याच्यानंतर पक्ष, त्याच्यानंतर आपण बाकीचे पुढचे काम. मला जे काही जाणवतंय आज या प्रभागात जाणवतंय, आता काही लोकांच्या प्रचारामध्ये आपण आयुष्यमान कार्ड योजना, लाडकी बहीण योजना असे कुठे योजनाचे काम ते करतात, ते गरिबांपर्यंत पोहोचवतात. पण त्याच्यापेक्षाही उपर जेव्हा आपण प्रत्यक्ष निवडून जातो, जेव्हा आपण कॉर्पोरेशन मध्ये कामाला जातो, तेव्हा कॉर्पोरेशन मध्ये इथं पाहिजे प्रत्येक नागरिकाला होणं गरजेचं आहे. कॉर्पोरेशनचा रोजचा वेळ कसा जातो, रोजचा खर्च कसा जातो हा लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. जसं आपण बिझनेस करतो, बिझनेस मध्ये नफा होतो, तसं पण आपण कॉर्पोरेशनचा नफा नुकसान हे बघणं आपल्या जबाबदारी नागरिक म्हणून आपलं काम आहे. आता आम्ही या प्रत्येक गोष्टीच्या विरुद्ध आहे. आता मागच्या वेळेस मी बाळवेज नोंदणीच्या माध्यमातून आम्ही स्वर्गीय अशोक कावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिर घेतलं. त्या प्रश्नावरती आपण येऊ. परंतु आपली समाजकारण म्हणजे राजकारणाची सुरुवात नेमकी कधी झाली? सर, मला मुळात घरात भारतीय जनता पार्टीचा सोलापूर भागाचा पश्चिम विभागाचा पहिला आमदार लिंगराजी वल्लाड यांच्या कामापासून त्या आधीपासून आमच्या घरात भारतीय जनता पक्षाचं काम चालू आहे. 1992 ते 97 या 5 वर्षाच्या काळात माझे सख्खे काका भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून त्याकडे निवडून गेले होते. त्याच्यानंतर त्यांनी पुढे विरोधी पक्षनेता असे 2-3 पद महानगरपालिकेने त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच पायावर मलाही त्याप्रमाणे काम करायचं आहे. आणि 1992-97 या काळामध्ये आमच्या घरात मोठे मोठे भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते वळगाळ होते, त्यावेळी गोपीनाथजी मुंडे होते, गडकरी साहेब होते, प्रमोद महाजन साहेब यांनी आमच्या घरी नागता होता. आणि बाळवेसमध्ये ज्यावेळी प्रमोद महाजन पासून विजय चौकसा साक्षीदार मी आहे, त्यावेळेला काम तेव्हापासून मी काम करतोय. मध्यंतरीच्या काळात मी व्यवसाय निमित्ताने इकडे थोडं व्यवसायामध्ये मी गुंतलो होतो. पण पुन्हा आता मला ह्या पक्षाची काम करायची संधी पक्षाने द्यावी असं मी निवेदन आपल्या सोलापूरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक, तर अध्यक्ष रोहित पित्राळकर यांना एक निवेदन मी आपल्याद्वारे विनंती करतो. तर आपण सामाजिक कामात नेहमी सक्रिय असतो. आपल्या प्रभागामध्ये एक वार्ड, एक गणपती देखील आपण राबवत असतो. काय असतं सर, हा माझ्या मनातला विचार आहे. तर मुळात सगळ्याच तरुण वर्गाला जमा करण्याकरता गणपतीसारखं उत्तम माध्यम नाही. त्याकरिता तरुण वर्गांना आता आवड कशाची, मिरवणूकची आवड आहे. तर त्या निमित्ताने मिरवणूक काढणे हा प्रकार मी मागच्या 2-3 वर्षात 500-600 लोकांचा जमाव समुदाय आमचा एक मोठा तरुण वर्ग जमा केलेला आहे. पण मी स्वतः त्या वाजंत्रीच्या विरुद्ध, डिजिटल बॅलन्सच्या विरुद्ध आहे. मिरवणूक काढणे, हे काढणे, ह्या सगळ्याचा खर्च कमी करून आपण त्या गरिबापर्यंत खर्च कसा पोहोचवता येईल किंवा त्याचा सदुपयोग कसा करता येईल ह्या मताचा मी आहे.
भविष्यात जर का मला संधी मिळाली आणि माझ्या जर का लोकांनी जर का ऐकलं माझी विनंतीला मान दिला तर मी एक वॉर्ड एक गणपती करण्याचा पण विचार माझा आहे. त्या निमित्ताने पैसे कमवेल. मला मला नेता व्हायचंच नाही मुळात. मला त्या लोकांना मागे लागून त्यांना कुठेतरी विरुद्ध दिशेला मागायचं. आम्ही व्यवसाय करणारे लोक आम्हाला लोकांना रोजगार कसं देता येईल, त्यांना त्यातून काम कसं करता येईल, कोणालाही त्याच्यामध्ये आपला कार्यकर्ता म्हणून मला कोणाला ठेवायचं नाही, माझा मित्र म्हणून मला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहायचं. तर आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढवू इच्छिता त्या प्रभागामधले प्रामुख्याने कोणकोणते प्रश्न आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने मार्गी लावणार आहोत? सर, आमचा प्रभाग 4 हा पूर्ण सोलापुरातला मूळ बाजारपेठ आहे. पश्चिम मंगळवार पेठ ही त्यावेळची जुनी बाजारपेठ आहे. त्याच्या आजूबाजूलाच वेस्ट सगळे बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चाटीगल्ली भाग आहे, ड्रग चौक भाग आहे आणि इथे मोठे मोठे सगळं सराफ बाजार, कापड व्यवसाय सगळे इकडे. त्यातला आमचा मूळ प्रश्न हा इथला पार्किंगचा आहे. ती पार्किंग जागा आम्ही परवा सगळ्याजण आम्ही प्रभागात लोक उमेश साहेबांना तक्रार पण केली आणि निवेदन पण दिलेलं आहे. सगळ्यांची पार्किंग जेणेकरून जय भवानी शाळेमध्ये त्या लोकांना पार्किंगची व्यवस्था करेल, जेणेकरून महानगरपालिका उत्पन्न होईल आणि त्या मैदानाचं पण त्याचं सुशोभीकरण होईल त्यामुळे आणि पार्किंगची समस्या सॉल्व्ह होईल. हा मोठा मेजर विषय. बाकी रुटीन जे काम आहेत, पाणी आहे, हे आहे, हा तर काम चालू राहणार नाही. तो काय तो कामच्या मेंटेनन्सचं काम, तो मेंटेनन्स लाईफ टाईम चालू राहणार आहे. ती काही समस्या नाही, ती आज ना उद्या रोज करणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त मला वैयक्तिक करायचं आहे म्हणजे रोजच्या रोज त्यांना रोजगार देणे. मुलांना त्या आमच्या भागातील लोकांना दुसरीकडे न वाहत जातात त्यांना व्यवसायाची संधी देणे, माझ्या माध्यमातून त्या व्यवसाय त्यांना उपलब्ध करून देणे अशा प्रकारे प्रयत्न करावा. तर स्मार्ट सिटी ही योजना खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालू केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडूनच लढविषय. परंतु प्रभाग 4 मध्ये आपण फिरत असताना अनेक रस्त्याचे विद्युतीकरण झालेलं आहे. अनेक गटारचा देखील प्रश्न प्रामुख्याने आहे त्या भागावर चालू. आता ते वेळेनुसार त्या वेळेला कामं व्यवस्थित त्यावेळी झाली नसावी, त्याच्यामुळे काही ठिकाणी चेंबर्स वर आले, त्यामुळे स्मार्ट सिटी मधलं काम व्यवस्थित लोकांच्या समाधान करून झाले नाही. आपण त्याच्या वेळेस मान काढून मोकळं करायचा विषय करतो, समाधान करू. तर आता मगाशी बोलताना सांगितलं की आपण लोक असेल किंवा डिजिटल मुक्त सोलापूर करणार, परंतु आज आपण जर सोलापुरातले वाढले रस्ते असेल, प्रामुख्याने मुख्य रस्ते असेल तर वेगवेगळ्या कंपनीच्या किंवा वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या देखील जाहिराती होर्डिंग वगैरे असतात, तर त्यामुळे शहराचं कुठेतरी एक विद्युतीकरण झालेलं. त्याकरता सरकारने आता शहरांनी नो डिजिटल झोनची व्यवस्था केली. नो डिजिटल मध्ये आता अंमल चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला ज्याचं उत्पन्न येतं त्या होर्डिंग व्यतिरिक्त जे काही अनावश्यक होर्डिंग लागतात, जे काही सोलापूरचं विद्युतीकरण होतं त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. डॉल्बीच्या विरुद्ध आहे. डॉल्बीच्या मध्ये पण आम्हाला बिलकुल त्याचा डॉल्बीमध्ये पण बिलकुल जरूरत नाही. आम्ही जेव्हा भविष्यात आम्हाला काही संधी मिळाली त्या गोष्टीचा पाठपुरावा करून तिथं बंद करून सोलापूरच्या मुलांना रोजगार कसा देता येईल, आम्हाला सोलापूरच्या त्या मुलाचा विचार करून किंवा त्या कार्यकर्त्याचा विचार करून त्याला आपल्यासोबत न ठेवता तो त्याच्या घरात आईला आणि घरच्या लोकांना कसं समाधान ठेवेल त्याच्यामध्ये माझं जास्त तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण फक्त ऐकतोय आणि ज्यावेळेस राजकीय मंत्री किंवा राजकीय पुढ्यांची दौड सोलापूर लावतात, फक्त त्यावेळेस आपण स्मार्ट सिटी असेल किंवा सोलापूरसाठी आयटी पार्क असेल या फक्त घोषणाच ऐकतो. परंतु येणाऱ्या काळात आपण स्वतः नगरसेवक होऊन त्या कशा पद्धतीने मार्गी लावणार? तर ज्यावेळी आम्हाला संधी पक्षाकडून मिळाली तर आम्ही त्याचा नक्की पाठपुरावा करू. आता आमच्या निमित्ताने आम्ही सोलापूर ऑटोमोबाईल डेव्हलपमेंटचा मी मेंबर आहे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये. अशामध्ये आम्ही आमच्या औद्योगिक मंत्र्यांना वगैरे पाठपुरावा करून व्यवस्थित मार्गाने कुठल्याही उपोषण अशा मार्गाने न करता पाठपुरावा करून तो मार्ग सोडण्याचा प्रयत्न. खरं आपण पाहतो की व्यवसायाच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या माध्यमातून देखील सोलापुरातील काही मुले एमआयडीसी असेल किंवा इतर ठिकाणी त्यांच्या व्यवसायानिमित्त जॉब निमित्त बाहेर जातात. परंतु सोलापूर शहराचा सगळ्यात मोठा महिलांसाठी प्रश्न आहे तो म्हणजे महिला सुरक्षित करण्याचा. तर यासाठी आपण काय करावं? कारण रात्री आपल्याला ज्यावेळेस महिला आहेत अनेक प्रकारचे आधी सोलापुरात पाहायला मिळेल. त्याकरिता आपण महिलांकरिता एक सुरक्षेसाठी ऍप तयार करायचं असे विचार आपल्याला करता येईल. त्या ऍप आपण सगळ्यांसोबत सगळ्या महिलांमध्ये करून त्याचा प्रचार करता येईल. खरं आपण ज्यावेळेस प्रभाग 4 तर आमची संकल्पनाच आहे की माझा प्रभाग आणि माझे विषय म्हणजे प्रभागासाठी त्या प्रभागामध्ये फक्त अनेक शिकत असलेले तरुण असतील, शिक्षण झालेले तरुण असतील किंवा तरुणी असतील यांच्यासाठी काय करणार आणि महिला असतील, वृद्ध असतील किंवा इतर जे समाज जीवनात वावरताना नागरिक दिसतात त्यांच्यासाठी माझा प्रभाग आणि माझे विजन यावरती आपला काय फोकस राहणार? माझा प्रभाग 4
त्याच्यासाठी मला सगळ्यात मेन रस्ता, पाणी, लाईट याची व्यवस्था, बेसिक व्यवस्था करूनच पुढं त्याच्यावर वृक्षारोपण हा खूप महत्वाचा विषय आहे. आणि सोलापुरात सगळ्यात मोठा विषय आहे धुळीचा. तो विषय स्वच्छ करता येईल आणि तो कसा व्यवस्थित ठेवता येईल. आणि माझ्यात मी तुम्हाला म्हणजे मोठेपणा सांगत एक आदर्श नगरसेवक कसा असावा त्याचे एक तुम्हाला उत्तम म्हणजे प्रभाग 4 मधून करून देऊ. प्रभाग 4 ला कसं व्यवस्थित करता येईल आणि जास्तीत जास्त रोजंदार उपलब्ध करून एक वॉर्ड, एक गणपती किंवा भविष्यातले मुलांना, तरुण उद्योजकांना, तरुण मुलांना परगावी न जाता सोलापूरच कसं ठेवता येईल, त्यांच्या आई वडिलांकडे कसं लक्ष देता येईल आमच्या माध्यमातून तेवढा प्रयत्न करा. तर आपण सोलापूरकडे येणारे जे महामार्ग पाहतात, सोलापूर, पुणे असेल, तुळजापूर असेल, विजापूर असेल, सोलापूर असेल, या मार्गावर अनेक त्यापूर्वी देखील अपघात देखील बऱ्याच वेळा झाले. ज्यावेळेस जड हॉस्पिटलचा प्रश्न आहे त्यावेळेस रक्ताचा देखील तुटवडा जाणवतो. त्या कशा पद्धतीने आपण सर यापूर्वी मी स्वतः रक्तदान प्रत्येक वर्षी करतो, वर्षातून रक्तदान करतो. मग आम्ही आमच्या आठवडे यांच्या पुढे रक्तदान शिबिर बाळगत सहभाग घेतलेला आहे. आम्ही यापुढे जर शिबिर घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तर हे होते प्रभाग 4 मधील एक प्रभावशाली चेहरा आणि भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवू इच्छिणारे तारक उर्फ बंटी कवळे यांनी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण नगरसेवक निवडून येणार असा विश्वास देखील आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सांगितला. आणि त्यांनी येणाऱ्या काळात अनेक तरुणांसाठी आणि तरुणीसाठी तसेच आपल्या प्रभागातील लोकांसाठी आपण लोकांना उपयुक्त अशी कामं करणार देखील आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. सर, आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्कशी आपण प्लसपर्यंत चर्चा केला. आपल्याला धन्यवाद. चॅनलच्या पुढील वाटचालीत माझ्या मनापासून शुभेच्छा. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि